गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आपण इमेटिक आणि अँटीइमेटिक हा टॉपिक डिस्कस करत आहोत. ऑलरेडी 2-3 लेक्चर्स आपले झालेले आहेत. आता राहिलेला जो पार्ट आहे अँटीइमेटिक ड्रग्सचा तो आज आपण डिस्कस करणार आहोत आणि तो झाल्यानंतर आपण नेक्स्ट टॉपिककडे वळणार आहोत. तर आतापर्यंत आपण अँटीइमेटिक्स ह्या टॉपिकमध्ये वेगवेगळ्या ग्रुपचे ड्रग डिस्कस केले. त्यामध्ये अँटीकोलिनर्जिक डिस्कस केले, त्यानंतर अँटीहिस्टॅमिनिक्स डिस्कस केले, त्यानंतर न्यूरोलेप्टिक्स जे अँटीसायकोटिक ड्रग्स म्हणूनही यूज होतात असे D2 अँटागोनिस्टिक ड्रग डिस्कस केले. आणि मागच्या लेक्चरमध्ये आपण जो प्रोकायनेटिक ड्रग्स आहेत हा ग्रुप आपण डिस्कस केलेला आहेत. त्यामध्ये आपण डिटेलमध्ये त्यांचे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन्स, युजेस आणि ॲडव्हर्स इफेक्ट पाहिलेले आहेत. तर प्रोकायनेटिक ड्रग मध्ये आपण डोमपेरिडॉन, मेटोक्लोप्रामाइड हे डिटेल डिस्कस केलेले आहेत. आणि अदर प्रोकायनेटिक ड्रग्स जे आहेत सिसाप्राइड, मोसाप्लाइड, इटोप्राइड, लिओसल्पिराइड ह्या ड्रगच्या मेकॅनिझमही आपण डिस्कस केलेल्या आहेत. तर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ऑलरेडी मी सांगितलेलं आहे की प्रोकायनेटिक ड्रग्स हे तुम्हाला चांगलं करणं गरजेचं आहे लॉंग क्वेश्चनच्या दृष्टीने. त्यामुळं हा जो प्रोकायनेटिक ड्रग्स हा जो पार्ट आहे अँटीएमेटिक ड्रगचा तो छान तुम्हाला प्रिपेअर करणं गरजेचं आहे. त्यानंतर आता राहिलेल्या अँटीएमेटिक ड्रग मध्ये जे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्येही भरपूर प्रमाणात यूज केल्या जाणाऱ्या ग्रुपपैकी एक ग्रुप आहे तो म्हणजे 5-HT3 अँटॅगोनिस्ट. 5-HT3 अँटॅगोनिस्ट मध्ये ओंडॅनसॅट्रॉन आहे, ग्रॅनीसॅट्रॉन आहे, त्यानंतर पॅलोनासेट्रॉन आहे, रॅमोसेट्रॉन आहे. तर खूप सारे ड्रग अवेलेबल आहेत. त्यातला ओंडॅनसॅट्रॉन हा खूप कॉमनली यूज केला जातो ह्या ग्रुपचा जर विचार केला तर अँटीइमेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू ह्या ड्रगची मेकॅनिझम कशी आहे ते आपण पाहणार आहोत. तर 5-HT3 अँटॅगोनिस्ट, 5-HT3 अँटॅगोनिस्ट. आता ह्या त्या ग्रुपच्या नावावरूनही त्याची मेकॅनिझम लक्षात येऊ शकते की these are the drugs which act by inhibiting 5-HT3 receptor. तर आपल्याला माहित आहे की 5-HT3 रिसेप्टरवर कोणता सबस्टन्स अगोनिस्ट म्हणून कार्य करतो तर त्याचं नाव आहे सिरोटोनिन. ओके. आणि सिरोटोनिन इमेसिस कसा करतो, ओमेटिंग कसा इंड्यूस करतो हे जर तुम्हाला माहित असेल तर 5-HT3 अँटागोनिस्टचे ऍक्शन तुम्हाला लक्षात येईल. तर सिरोटोनिन जो आहे तो पहिले आपण पाहूया की त्याच्यामुळे ओमेटिंग कशी होते. तर त्याला एक पेरिफेरल ऍक्शन आहे आणि एक सेंट्रल ऍक्शन आहे. त्याला एक पेरिफेरल ऍक्शन आहे आणि एक सेंट्रल ऍक्शननेही तो इमेसिस इंड्यूस करू शकतो की इमेसिस त्याने होतं. तर ज्यावेळेस आपण काही सायटोटॉक्सिक सबस्टन्स घेतो त्यामुळे जो सेलवर सेल डिस्ट्रॉय होते आणि त्यामधून सिरोटोनिन रिलीज होतं. तसंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की समजा काही सबस्टन्स आपण आपण ओरली घेतले तर स्टमक मध्ये आल्यानंतर GIT मध्ये सायटोटॉक्सिक इफेक्टमुळं GIT सेल्स ज्या आहेत त्या डिस्ट्रॉय झाल्यामुळं तिथं सिरोटोनिन रिलीज होतं. आणि हा सिरोटोनिन ऍफरंट पाथवे थ्रू सिग्नल्स ब्रेनकडे पाठवतो. तर ऍफरंट पाथवे म्हणजे की पेरिफेरल ऑर्गन कडून ब्रेनकडे जाणारे पाथवे ऍफरंट पाथवे असतात. इफरंट पाथवे म्हणजे ब्रेनकडून पेरिफेरल ऑर्गनकडे जे सिग्नल्स येतात ते इफरंट पाथवेने येतात. तर जे प्रायमरी ऍफरंट न्यूरॉन्स आहेत जे सिग्नल्स स्टमक कडून ब्रेनकडे पाठवतात त्या प्रायमरी ऍफरंट न्यूरॉनवर 5-HT3 रिसेप्टर प्रेझेंट असतात. आणि तो रिलीज झालेला सिरोटोनिन ह्या प्रायमरी ऍफरंट न्यूरॉनवर ऍक्ट होतो. ओके. हा रिलीज झालेला सिरोटोनिन लोकली जे ऍफरंट न्यूरॉन्स आहे त्याच्यावरच्या 5-HT3 रिसेप्टरवर ऍक्ट होतो. त्यामुळं प्रायमरी ऍफरंट न्यूरॉन ऍक्टिव्हेट होऊन
सिग्नल्स हे ब्रेनकडे जातात, ओमिटिंग सेंटरकडे जातात. तर ही एक मेकॅनिझम आहे जो सिरोटोनिन लोकली GIT सिस्टीम मध्ये रिलीज होतो. तर तो लोकली रिलीज झालेला सिरोटोनिन हा सिग्नल्स ब्रेनकडे पाठवतो थ्रू acting on 5-HT3 receptor present on the afferent neurons. By activating this 5-HT3 receptor, signal transmitted to afferent neuron to the brain. दुसरं सेंट्रल ऍक्शन. तर सेंट्रल ऍक्शन मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की हे 5-HT3 रिसेप्टर हे ब्रेन मध्ये ओमिटिंग पॉइंट ऑफ व्ह्यू CTZ वर आहेत, NTS वर आहेत. ओके. आणि CTZ NTS ऍक्टिव्हेट होऊन अल्टिमेटली ओमिटिंग सेंटर ऍक्टिव्हेट होऊ शकतात जर 5-HT3 रिसेप्टर CTZ आणि NTS वरचे ऍक्टिव्हेट झाले तर. तर जो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की हे जे सिरोटोनिन रिलीज होतं, ओके, सायटोटॉक्सिक ऍक्शनमुळं, तर ते लोकली ऍक्ट होतं. तसंच ते सिरोटोनिन सर्क्युलेशन मध्ये एंटर होऊन ब्लड सर्क्युलेशन थ्रू CTZ वरचे 5-HT3 रिसेप्टर ऍक्टिव्हेट करतात आणि NTS वरचेही 5-HT3 रिसेप्टर ऍक्टिव्हेट होतात आणि त्यामुळे हे रिले सेंटरच आहेत. आपण पाहिलेलं आहे ओमिटिंगच्या पॅथोफिजिओलॉजी मध्ये. तर हे रिले सेंटर आहेत, ते ऍक्टिव्हेट झाले तर अल्टिमेटली ते ओमिटिंग सेंटर ऍक्टिव्हेट करतील. CTZ म्हणजे क्रिमोरिसेप्टर ट्रिगर झोन आहे. NTS म्हणजे न्यूक्लिअर ट्रॅक्टस सॉलिटरस आहे. आणि याच्यावरचे 5-HT3 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले तर हे रिले सेंटर ऍक्टिव्हेट होतात आणि त्यामुळं ओमिटिंग सेंटर सिग्नल जाता, ओमिटिंग सेंटर ऍक्टिव्हेट होता आणि मग ओमिटिंग सेंटर ऍक्टिव्हेट झाल्यानंतर इफरंट पाथवेनी सिग्नल्स हे डायफ्रॅगमॅटिक मसल, ॲब्डोमिनल मसल कडे येऊन इमेसिस इंड्यूस होतं. तर सेंट्रलही सिरोटोनिन ह्या 5-HT3 रिसेप्टरवर ऍक्ट होऊन ते रिसेप्टरवर ऍक्ट होऊन ते सेंटर ऍक्टिव्हेट करतो. त्यामुळे जर आता 5-HT3 अँटागोनिस्टची ऍक्शन पाहिली तर 5-HT3 अँटागोनिस्ट दे आर युजफुल इन omitting caused by serotonin. They prevent peripheral as well as central action of serotonin. They inhibit peripheral 5-HT3 receptor present on the afferent neuron. They also inhibit 5-HT3 receptor present on CTZ and NTS. So by inhibiting this receptor, 5-HT3 antagonists are useful in various types of omitting. They are mainly useful in cancer chemotherapy related omitting. If I ask you which is considered as a drug of choice, which is considered as a drug of choice for cancer chemotherapy induced omitting, answer is 5-HT3 antagonist. Okay, answer is 5-HT3 antagonist. Cancer chemotherapy induced omitting किंवा रेडिएशन इंड्यूस ओमिटिंग असेल तर त्यासाठी ड्रग ऑफ चॉईस हे सिरोटोनिन अँटागोनिस्ट किंवा 5-HT3 अँटागोनिस्ट आपण कन्सिडर करतो. तर मेकॅनिझम ऑफ ऍक्शन लक्षात आली का तुमच्या 5-HT3 अँटागोनिस्टची? समजलंय? हो सर. ओके. येस सर. ओके, ठीक आहे. आता तेच आपण परत डिस्कस करणार आहोत. मी मेकॅनिझम तुम्हाला डिटेलमध्ये डिस्कस केलेली आहे. तर त्यामध्ये आता आपण ओंडॅनसॅट्रोन पहिला ड्रग्स पाहणार आहोत. ओंडॅनसॅट्रोन ब्लॉक्स इमोटेजेनिक इम्पल्सेस बोथ ऑफ देअर पेरिफेरल ओरिजिन, ओके, अँड सेंटर रिले. पेरिफेरल ओरिजिन म्हणजे कोणते, कुठले 5-HT3 रिसेप्टर ब्लॉक होणार आहेत? स्टमक मधले प्रायमरी ऍफ्रन न्यूरॉन वर जे आहे, ऍफ्रन न्यूरॉन वरचे 5-HT रिसेप्टर आणि रिले सेंटर वरचे पण ते रिसेप्टर ब्लॉक करतं, म्हणजे तिथं CTZ आणि NTS ह्या दोघांवरचे 5-HT3 रिसेप्टर ब्लॉक होणार आहे. लक्षात आलं? इट डज नॉट ब्लॉक डोपामाइन रिसेप्टर. इट हॅज नो D2 अँटागोनिस्टिक ऍक्शन. ओके. त्यानंतर आपण पाहिलं आहे अपोमॉर्फिन इंड्यूस ओमिटिंग जे आहे
ती कोणते रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाल्यामुळे होती? ऍपोमॉर्फिन इंड्यूस वॉमिटिंग डोपामाइन रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाल्यामुळे होतं. मग हे D2 अँटागोनिस्टिक ड्रग नाही, डोपामाइन रिसेप्टर अँटागोनिस्टिक ड्रग नाही, त्यामुळे ऍपोमॉर्फिन इंड्यूस वॉमिटिंग सप्रेस होईल का? नाही. नाही होणार. प्रोकायनेटिक ड्रग मध्ये आपण पाहिलेलं आहे, बरोबर आहे. मेटोक्लोप्रामाइड, डॉमपेरिडॉन ऍपोमॉर्फिन इंड्यूस वॉमिटिंग सप्रेस करतात, पण हे ऍपोमॉर्फिन इंड्यूस वॉमिटिंग 5-HT3 अँटागोनिस्ट सप्रेस करत नाही, कारण त्यांना D2 ब्लॉकिंग ऍक्शन नाही. आता आपण मोशन सिकनेसच्या पॅथोफिजिओलॉजी मध्ये पाहिलेलं आहे की मोशन सिकनेस का होते. वेस्टिब्युलर ॲपरोटस स्टिम्युलेट होतं मोशनमुळं ड्युरिंग ट्रॅव्हलिंग, आणि मग सिग्नल्स ब्रेनकडे जातात. कोणत्या लिंक थ्रू जातात? कोलिनर्जिक लिंक थ्रू जातात. म्हणजे तिथं ऍसिटिल कोलिनचे ऍक्शनचा रोल आहे. ऍसिटिल कोलिन रिलीज होऊन तो मस्कुरेनिक रिसेप्टरवर ऍक्ट होतो. म्हणून मोशन सिकनेस मध्ये आपण अँटी मस्कुरेनिक ड्रग यूज करतो, त्यालाच आपण अँटी कोलिनर्जिक म्हणतो, किंवा अँटी हिस्टॅमिनिक्स हॅव्हिंग अँटी कोलिनर्जिक प्रॉपर्टी असे ड्रग यूज करतो. मग हायोसिन, प्रोमिथॅझाईन हे ड्रग आपण मोशन सिकनेस मध्ये यूज करतो. Ondansetron has no action on 5H, ondansetron has no action on the muscarinic receptor. It does not block muscarinic receptor. So can we use ondansetron to prevent motion sickness induced vomiting? नो. No. तर हे वायबात विचारू शकता तुम्हाला. Why ondansetron is not useful in motion sickness though it is an anti-emetic drug? मग तुम्हाला ते माहिती पाहिजे की it does not block muscarinic receptor. It has 5-HT3 antagonistic action. For motion sickness prevention, we required anti-muscarinic drugs or anticholinergic drug, or we can use antihistaminics having anticholinergic property. And due to this reason, ondansetron is not effective in motion sickness induced vomiting. लक्षात आलं हे तुमच्या? Okay. Coming to the next. Now, this drug blocks 5-HT3 receptor. Whether it is having prokinetic action or not, तर त्याला वीक गॅस्ट्रोकायनेटिक ऍक्शन आहे. जसं मेटोक्लोप्रामाइडचं गॅस्ट्रोकायनेटिक ऍक्शन 3 ऍक्शन मुळे होते. आठवते तुम्हाला कशी होती मेटोक्लोप्रामाइडची ऍक्शन? 3 ऍक्शन कोणत्या होत्या मेटोक्लोप्रामाइडच्या? सांगा बरं तुम्ही. मेटोक्लोप्रामाइडच्या 3 ऍक्शन. वर ऍक्ट करतं. नाही, CTZ तर झालं, ते अँटीमेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, प्लस प्रोकायनेटिक ऍक्शन पण अँटीमेटिकला सपोर्ट करते. पण प्रोकायनेटिक ऍक्शन GIT मध्ये कोणत्या रिसेप्टरवर मेटोक्लोप्रामाइडची ऍक्शन आहे आणि काय आहे? ते D2 अँटागोनिस्ट, 5-HT3 अँटागोनिस्ट आणि 5-HT4 अगोनिस्ट. व्हेरी गुड. D2 अँटागोनिस्ट, 5-HT3 अँटागोनिस्ट आणि 5-HT4 अगोनिस्ट. ओके, हे झालं मेटोक्लोप्रामाइड. डॉमपेरिडॉनची काय आहे? पाहिलंय आपण. D2 अँटागोनिस्ट. ओनली D2 अँटागोनिस्टिक ऍक्शन. त्याला काय फक्त D2 अँटागोनिस्टिक ऍक्शन आहे. ओके, तर आता हे ओंडॅनसॅट्रॉनला 5-HT3 अँटागोनिस्टिक ऍक्शन आहे. 5-HT3 अँटागोनिस्टिक ऍक्शन मुळे गॅस्ट्रोकायनेटिक इफेक्ट येऊ शकतो, परंतु तो फार वीक असतो आणि क्लिनिकली तो इनसिग्निफिकंट आहे. त्याच्यामुळं त्याला आपण प्रोकायनेटिक ड्रग मध्ये नाही टाकलेलं ओंडॅनसॅट्रॉनला. वीक गॅस्ट्रोकायनेटिक ऍक्शन ओंडॅनसॅट्रॉनमुळे येऊ शकते, परंतु ती क्लिनिकली सिग्निफिकंट नसल्यामुळं त्याला आपण प्रोकायनेटिक ग्रुपमध्ये नाही टाकलेला. त्याला एक वेगळा ग्रुप केलाय 5-HT3 अँटागोनिस्ट. तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्याला मायनर 5-HT4 अँटागोनिस्टिक ऍक्शन पण आहे, परंतु क्लिनिकल रिलिव्हन्स त्याचा नाहीये काही, त्यामुळे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. So it is a powerful antiemetic. We can use orally or we can use by IV. डोस सगळ्यांनाच माहित असेल, कारण ओंडॅन खूप कॉमनली यूज होतो. एमसेट नावाचं आहे, ओंडॅन नावाचं ब्रँड नेम आहे, 4 ते 8 mg. ओके, तर हे झाले मेकॅनिझम आणि काही इम्पॉर्टंट पॉइंट्स. ही जी स्लाइड आहे याच्यामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला जायचं नाही. फार्माकोकायनेटिक्स प्रत्येक ड्रगचं लक्षात ठेवणं डिफिकल्ट आहे. जस्ट आपण पाहूया नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू.
5-HT antagonist well absorbed from the gut, metabolized in the liver by microsomal enzyme excretion through mainly kidney and partly through gut. We can use this drug orally, intramuscularly, or IV. Dose reduction may be required in liver dysfunction. तर फार्मॅकोकायनेटिक प्रॉपर्टी मध्ये असं एक्सप्लेनेशन देण्यासारखं काही नाहीये, ते आपल्याला लक्षातच ठेवावं लागतं. ओके, आता ऍडव्हर्स इफेक्ट पॉइंट ऑफ व्ह्यू दे आर व्हेरी वेल टॉलरेटेड ड्रग. काही पेशंट मध्ये हेडेक, कॉन्स्टिपेशन, ॲब्डोमिनल डिस्कम्फर्ट अँड रॅशेस होऊ शकतात. एक लक्षात घ्या की हे जे ओंडेनसॅट्रॉन आहे, ओके, हे आपण त्याचे साईड इफेक्ट जर बघितले तर साईड इफेक्ट असे खूप स्पेसिफिक नाही आहेत. GIT रिलेटेड कॉन्स्टिपेशन, ॲब्डोमिनल डिस्कम्फर्ट, हेडेक, रॅशेस. जे ओंडेनसॅट्रॉन नंतरचे काही 5-HT3 अँटागोनिस्ट मार्केटमध्ये आलेत, ग्रॅनिसेट्रॉन, डोलासेट्रॉन. त्यापैकी तुम्हाला एक लक्षात ठेवा की जो डोलासेट्रॉन आहे तो QT प्रोलॉंगेशन करतो, QT इंटरव्हल प्रोलॉंग करतो, आणि QT प्रोलॉंगेशन करत असल्यामुळं ज्या पेशंटला ऑलरेडी QT प्रोलॉंगेशन आहे अशा पेशंटमध्ये डोलासेट्रॉन यूज केलं नाही पाहिजे. आता हे QT प्रोलॉंगेशन अरेथमियाचा टाईप आहे, त्यालाच आपण टॉर्सॅडी पॉइंटिस असंही म्हणतो. तर आपल्याला डिटेलमध्ये जायचं नाही. एवढं लक्षात ठेवा की काही ड्रग जे आहे ते QT प्रोलॉंगेशन ॲडव्हर्स इफेक्ट करतात, आणि त्यामुळं ते ड्रग ज्या पेशंटला ऑलरेडी QT प्रोलॉंगेशन आहे त्याबरोबर द्यायला पाहिजे नाही, आणि त्याचबरोबर जे ड्रग QT प्रोलॉंगेशन करतात असे ड्रगही एकत्र दिले गेले नाही पाहिजे. तर डोलासेट्रॉनचा तो प्रॉब्लेम आहे. ओके, ग्रॅनिसेट्रॉन ऐकलंय का तुम्ही? येस सर. ओके, कोणतं जास्त यूज करता, ओंडेनसेट्रॉन की ग्रॅनिसेट्रॉन? ओंडेनसॅट्रॉन. ओंडेनसेट्रॉन, ओके, चालेल. The granisetron, it is 10 times more potent than ondansetron. It is 10 times more potent than ondansetron. म्हणजे ग्रॅनिसेट्रॉनचा डोस आपल्याला कमी लागेल का जास्त? इफ ड्रग इज मोर पोटेंट देन इट इज इफेक्टिव्ह ॲट, तर कमी डोस लागेल. इट इज 10 times more potent than ondansetron and probably more effective during repeat cycle of chemotherapy. म्हणजे किमोथेरपीचे सायकल्स असतात, त्यामध्ये रिपीट सायकल असेल तर त्याचा जो अँटीमिटिक इफेक्ट आहे तो चांगला आहे ओंड्यांपेक्षा. टी हाफ त्याचा लॉंगर आहे, 8 to 12 hours आहे, त्यामुळं आपल्याला फक्त ट्वाइस डेली देण्याची गरज आहे. ओके, ओंड्यान कधी कधी 8 तासालाही द्यावं लागतं. आणि साईड इफेक्ट प्रोफाईल ओंडेनसॅट्रॉन सारखाच आहे. म्हणजे ग्रॅनिसेट्रॉन आपण काय म्हणू शकतो की मोर पोटेंट आहे आणि स्लाइटली लॉंगर ऍक्टिंग आहे. एवढ्याच दोन गोष्टी ग्रॅनिसेट्रॉनच्या लक्षात ठेवायच्या. पॅलोनोसेट्रॉन ऐकलंय का तुम्ही का नाही? नाही. बरं, हे डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये एवढं यूज होत नाही. हे जास्त करून कॅन्सर किमोथेरपी जे रिलेटेड पेशंट आहे, म्हणजे कॅन्सर युनिट मध्ये जास्त यूज होतं. लक्षात घ्या की युजेस मध्ये आपण पाहिलेलं आहे की ओंडेनसॅट्रॉन आणि ते सर्व ड्रग कॅन्सर किमोथेरपी इंड्यूस वोमिटिंग साठी उपयुक्त चांगले आहे, बेस्ट ड्रग आहे. परंतु त्याच्याबरोबर ते अजून ठिकाणी पण आपण यूज करू शकतो. पोस्ट ऑपरेटिव्ह नॉशिया वोमिटिंग असेल त्यामध्ये यूज करू शकतो. डिसीज इंड्यूस नॉशिया वोमिटिंग असेल त्यातही यूज करू शकतो. फक्त बेस्ट किमोथेरपी इंड्यूस वोमिटिंग जे आहे, रेडिएशन इंड्यूस वोमिटिंग आहे, त्यात हे बेस्ट ग्रुप आहे. ओके, पॅलोनोसेट्रॉनचा एक MCQ तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तुम्हाला जर विचारलं की अँटीमिटिक मध्ये 5-HT3 अँटागोनिस्ट ग्रुपमध्ये लॉंगेस्ट ऍक्टिंग ड्रग कोणता आहे, लॉंगेस्ट ऍक्टिंग ड्रग कोणता आहे, तर त्याचा आन्सर आहे पॅलोनोसेट्रॉन. त्याचा आन्सर काय आहे? पॅलोनोसेट्रॉन. तर ह्या ड्रगला हायर अफिनिटी आहे 5-HT3 रिसेप्टरला, आणि त्याचा टी हाफ लॉंगर आहे, अराउंड 40 hours आहे, आणि त्यामुळं हा ड्रग लॉंगेस्ट ऍक्टिंग आहे 5-HT3 अँटागोनिस्ट मध्ये. ओके ओके,
आता हा नॉश कॅन्सर किमोथेरपी इंड्यूस नॉशिया वॉमिटिंग मध्ये यूज होतो पॅलोनोसेट्रॉन. ओंडेनसॅट्रॉन पण यूज होतं. तर आपण त्यांचं कंपॅरिझन केलं ओंडेनसॅट्रॉन आणि पॅलोनोसेट्रॉनचं, तर जी अॅक्यूट फेज कॅन्सर इंड्यूस नॉशिया वॉमिटिंग आहे त्यामध्ये त्यांचं इफिकेसी कंपॅरेबल आहे, एवढा फरक नाही. परंतु पॅलोनोसेट्रॉन हा लॉंग ऍक्टिंग असल्यामुळं इट इज मोर इफेक्टिव्ह दॅन ओंडेनसॅट्रॉन इन सप्रेसिंग डिलेड वॉमिटिंग ऑकरिंग बिटवीन 2 to 5 days to between second to fifth days. Probably this is due to longer duration of action. म्हणजे आता किमोथेरपी तुम्ही दिलेली आहे त्याच्या आधी जर आपण ओंडेनसॅट्रॉन यूज केलं तर इनिशियली जी वॉमिटिंग होते त्यात ओंडेनसॅट्रॉन आणि पॅलोनोसॅट्रॉन जर कम्पेअर केलं तर ते दोन्ही सारखे आहे. परंतु किमोथेरपी दिल्यानंतर काही पेशंटला डिलेड वॉमिटिंग होतं, म्हणजे दुसऱ्या दिवसानंतर 5व्या दिवसापर्यंत जो आपण लक्षात घ्या की त्याला आपण डिलेड वॉमिटिंग म्हणतो. तर डिलेड वॉमिटिंग प्रिव्हेंट होण्यासाठी जर आपण ओंडेन आणि पॅलोनोसेट्रॉनचा विचार केला तर चांगला ड्रग हा पॅलोनोसेट्रॉन आहे. त्याची इफिकेसी जास्त आहे डिलेड वॉमिटिंग मध्ये, कारण त्याचं ड्युरेशन ऑफ ऍक्शन हायेस्ट आहे. ओके, so that is why it is approved by US FDA for delayed chemotherapy induced nausea vomiting. ओके, लक्षात आलं. आणि अँटीएमेटिक इफिकेसी इज मेंटेन ड्युरिंग रिपीट सायकल ऑफ किमोथेरपी. नेक्स्ट सायकलला ही अँटीएमेटिक इफिकेसी त्याची मेंटेन राहते. तर लक्षात आलं पॅलोनोसेट्रॉन आणि ओंडेनसॅट्रॉन मधला फरक तुम्हाला. हो सर. पॅलोनोसेट्रॉनचा एमसीक्यू पण तुमच्या लक्षात आला. लॉंगेस्ट ऍक्टिंग 5HT3 antagonist and it is the only drug which is approved by US FDA for delayed cancer chemotherapy induced nausea vomiting. लक्षात आलं, कारण त्याची ड्युरेशन ऑफ ऍक्शन ही लॉंग आहे. ड्युरेशन ऑफ ऍक्शन ही लॉंग आहे. हे झालं पॅलोनोसेट्रॉन विषयी. अजून एक ड्रग आहे 5HT3 अँटागोनिस्ट मध्ये रॅमोसेट्रॉन. आता इंडिव्हिज्युअल ड्रग आपण काय करतोय, फक्त नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू, एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू आपण डिस्कस करतोय. ओव्हरऑल 5HT3 अँटागोनिस्ट वर शॉर्ट नोट येण्याचे चान्सेस कमी आहे. 2 मार्कला जर आलं, 4 मार्कला नाही येणार, पण 2 मार्कला आलं तर मेकॅनिझम तुम्हाला माहित आहे आणि त्याचे युजेस तुम्हाला मेन्शन करायचे. इंडिव्हिज्युअल ड्रग्स एक्झाम मध्ये वी आर नॉट एक्सपेक्टिंग. ओके, फक्त जिथं जिथं महत्वाचं डिफरन्स आहे ते आपल्याला माहित पाहिजे. जसं डॉमपेरिडॉन मेटोक्लोप्रामाइड, त्याच्यावर शॉर्ट नोट येऊ शकते डिफरन्स, बरोबर आहे. तर 5HT3 अँटागोनिस्टचे इंडिव्हिज्युअल ड्रग फक्त नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू आपण आता इथं डिस्कस करत आहोत. रॅमोसेट्रॉनचा जो डोस आहे तो 0.3 मिलीग्रॅम आहे. IV आपण यूज करतो बिफोर किमोथेरपी आणि आपण वन्स डेली तो यूज करतो. वन्स डेली म्हणजे हा पण ग्रॅनीसॅट्रॉन पेक्षा लॉंग ऍक्टिंग आहे रॅमोसेट्रॉन. ओके, आणि ज्या किमोथेरपीमध्ये इमेसिसचे चान्सेस कमी आहेत, जास्त सिग्निफिकंट नाही आहेत, म्हणजे इमेसिस ही प्रत्येक किमोथेरपी दिल्यानंतर वॉमिटिंग होणार आहे, पण काही किमोथेरपिटिक एजंट हे जास्त इमिटोजेनिक असतात, काही हे कमी असतात. तर लो इमिटोजेनिक किमोथेरपी असेल त्यावेळेस इन्स्टिट्यूट ऑफ IV आपण ओरली ही रॅमोसेट्रॉन देऊ शकतो. ओके, आणि रॅमोसेट्रॉन आपण पोस्ट ऑपरेटिव्ह नॉशिया वॉमिटिंग साठीही देऊ शकतो. ओके, अजून एक यूज रॅमोसेट्रॉनचा आता रिसेंटली तो त्यासाठी अप्रूव्ह झाला आहे. रॅमोसेट्रॉन इज इंडिकेटेड फॉर डायरिया प्रिडॉमिनंट इरिटेबल बॉवेल सिंड्रोम. तर तुम्हाला इरिटेबल बॉवेल सिंड्रोम विषयी माहिती आहे का? ऐकलंय IBS तुम्ही?
हो सर, नाव ऐकलंय. हा, तर रॅमोसेट्रॉन इज इंडिकेटेड फॉर डायरिया प्रिडॉमिनंट इरिटेबल बॉवेल सिंड्रोम. इरिटेबल बॉवेल सिंड्रोम ही अशी कंडिशन आहे, त्याचा एक्झॅक्ट कॉज क्लिअर नसतो, परंतु ते पेरिस्टाल्सिक मुवमेंट जास्त ॲफेक्ट करता आहे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम मध्ये. म्हणजे बॉवेलचं इरिटेशन असतं म्हणून नाव दिले इरिटेबल बॉवेल सिंड्रोम. तर काही पेशंटमध्ये इरिटेबल बॉवेल सिंड्रोमच्या पेशंटमध्ये डायरिया प्रिडॉमिनंट असतो, काही इरिटेबल बॉवेल सिंड्रोम मध्ये कॉन्स्टिपेशन प्रिडॉमिनंट असतं. तर IBS चे मॅनिफेस्टेशन मध्ये काही पेशंटला कॉन्स्टिपेशन दिसून येतं, काही IBS च्या पीपलमध्ये डायरिया जास्त दिसून येतो. तर डायरिया प्रिडॉमिनंट इरिटेबल बॉवेल सिंड्रोम मध्ये आता रॅमोसेट्रॉन नावाचा ड्रगही अप्रूव्ह झालेला आहे. तर हे झालं IBS. आणि दुसरी एक टर्मिनॉलॉजी आहे IBD. ऐकली तुम्ही? इन्फ्लामेटरी बॉवेल डिसीज. IBD म्हणजे इन्फ्लामेटरी बॉवेल डिसीज. हे ऑटोइम्युनो डिसऑर्डर आहे. याच्यामध्ये इंटेस्टाईन मध्ये अल्सर फॉर्मेशन होतं. ओके. आणि त्यामुळं नंतर काही पेशंटमध्ये ब्लिडिंगही होतं. तर इन्फ्लॅमेटरी बॉवेल डिसीज मध्ये दोन प्रकार आहे, क्रॉन्स डिसीज आणि अल्सरेटिव्ह कोलायटिस. ऐकलंय हे वर्ड, क्रॉन्स डिसीज, अल्सरेटिव्ह कोलायटिस? हो सर. ओके. तर ते क्रॉन्स डिसीज, अल्सरेटिव्ह कोलायटिस कशाचे टाईप आहेत? इन्फ्लामेटरी बॉवेल डिसीज. ऑटोइम्युनो डिसीज आहे, इंटेस्टाइनल म्युकोजाचं इन्फ्लामेशन होतं, अल्सर तयार होतं, त्याला आपण इन्फ्लामेटरी बॉवेल डिसीज म्हणतो. त्यामध्ये वेगवेगळे पार्ट आहे इंटेस्टाइनचे, ते इन्व्हॉल्व होतात आणि त्याचे दोन प्रकार आहेत, क्रॉन्स डिसीज आणि अल्सरेटिव्ह कोलायटिस. क्रॉन्स डिसीज आणि अल्सरेटिव्ह कोलायटिस. तर आपल्याला IBS आणि IBD मधला फरक माहित पाहिजे, बरोबर आहे. खूप वेळा IBS आणि IBD मध्ये कन्फ्युजन होतं. IBD म्हणजे काय ना IBS मध्ये IBS म्हणजे काय. ओके, लक्षात आलं हे? हो सर. ओके. आता युजेस पॉइंट ऑफ व्ह्यू, फर्स्ट जो यूज तुम्हाला मेन्शन करायचा आहे, किमोथेरपी इंड्यूस नॉशिया वॉमिटिंग और रेडिएशन इंड्यूस नॉशिया वॉमिटिंग. त्यानंतर आपण पोस्ट ऑपरेटिव्ह वॉमिटिंग मध्ये यूज करू शकतो, ड्रग इंड्यूस वॉमिटिंग मध्येही यूज करू शकतो. परंतु एक लाईन मेन्शन करायची, 5-HT3 अँटागोनिस्ट त्याच्यानंतर हे यूज असलेला नॉट इफेक्टिव्ह इन मोशन सिकनेस. मोशन सिकनेस मध्ये आपण यूज करत नाही. तर 5-HT3 antagonists are used to control vomiting induced by anti-cancer drug or radiation therapy. So for that we use these drugs mainly intravenously 30 minutes before administration of chemotherapeutic agent, or if we want to use by oral route, then we have to administer 1 hour before the starting of chemotherapy. So ondansetron 8 mg we use by IV infusion over 15 minutes we have to administer, or we can use ondansetron 8 mg orally. Then from second day ondansetron we use 8 milligram twice daily for 3 to 7 days. Alternately we can use granisetron, we can use palonosetron. Then 5-HT3 antagonist also effective in post-operative nausea vomiting. They are also effective in post-operative vomiting. They are also useful in drug-induced vomiting, but they are not useful in prevention of motion sickness. In prevention of motion sickness. So to prevent post-operative vomiting, 5-HT antagonist we use in the dose of 4 to 8 mg ondansetron we use before induction of anesthesia, and those may be repeated after 8 hours as required. The post-operative vomiting
प्रिव्हेंट करण्यासाठीही आपण हे ड्रग्स यूज करतो. मॉर्निंग सिकनेसचं काय स्टॅटस आहे? तुम्हाला क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये हे आहे का, अनुभव आला की ऑनलाईन यूज होतो मॉर्निंग सिकनेससाठी? देतात तरीच. देतात. ओके. नाही, आता बुक्स मध्ये मेन्शन त्रिपाठीमध्ये नाही म्हणून विचारतो, कारण क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये काही सिनेरिओ वेगळे असतात, कारण काही रिसेंट रिपोर्ट जे आलेले असतात ट्रायलचे, ते बुक्स मध्ये येऊपर्यंत वेळ लागतो. म्हणून क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये मॉर्निंग सिकनेस साठी ओंडेन सेट्रॉनचा यूज तुम्ही पाहिलेला आहे का? सर गायनेकोलॉजिस्ट म्हणतात 8 वीक्स नंतर तुम्ही देऊ शकता. 8 वीक्स नंतर देऊ शकता, बरोबर. 8 वीक्स नंतर. ओके, 8 वीक्स म्हणजे इनिशियली जे फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये जे ऑर्गॅनोजेनेसिस असतं त्यावेळेस तो अवॉइड केला पाहिजे ओंडेनसेट्रॉन. ओके, 8 वीक्स नंतर आपण ओंडेनसेट्रॉन देऊ शकतो ऍज पर गायनेकोलॉजिस्ट. ओके, म्हणजे आता मॉर्निंग सिकनेस साठी ड्रग कोणते झाले? पहिले कोणते पाहिले होते आपण? डॉक्सिलामाइन डॉक्सिलामाइन अलॉंग विथ पायरिडॉक्सिन. ओके, त्यानंतर अँटीकोलिनर्जिक मध्ये आपण डायसायक्लोमाइन पण पाहिलेला आहे, देऊ शकतो. हो. ओके, हे 2 झालेले आहे. न्यूरोलेप्टिक्स आपण जनरली यूज करत नाही, पण जर हायपर इमेसिस ग्रॅव्हिडॅरम असेल तर आपण यूज करू शकतो. हे 3 तर बुक्स मध्ये मेन्शन आहे. आणि रिसेंटली आता मेटोक्लोप्रामाइडचा यूज तुम्ही मला सांगितला, बरोबर ना? मॉर्निंग सिकनेसचा यूज करतात का नाही मेटोक्लोप्रामाइड डॉम्पेरिडॉन पैकी? नाही देत सर. नाही देत. मेटोक्लोप्रामाइडचा नाही पाहिला. ओके, ओंडेनचा पाहिलेला आहे. हो. ओके, ठीक आहे. तर एक्झाम मध्ये पहिले क्वेश्चन आला तर तुम्हाला डॉक्झिलॅमाइन, डायसायक्लोमाइन आणि मग हायपरइमेसिस ग्रॅव्हिडॅरम साठी न्यूरोलेप्टिक्स तुम्ही देऊ शकता. आणि ओंडॅनसेट्रॉनचं तुम्ही जस्ट मेन्शन करू शकता की मेनी इन मेनी कंडिशन्स नाउ दिस ओंडॅनसेट्रॉन इज यूज बट इट शुड बी यूज आफ्टर 8 वीक्स असं मेन्शन करू शकता. ओके, तर हे झालं मॉर्निंग सिकनेस विषयीचं. ओके ओके, कमिंग टू द नेक्स्ट ड्रग. ऍप्रिपिटान ऐकलंय तुम्ही? ऍप्रिपिटान, फॉसॅप्रिपिटान? नाही. ओके, आपण डिस्कस करूया. ओके, आता जेव्हा आपण इमिटोजेनिक किमोथेरपी यूज करतो, मोस्ट ऑफ द किमोथेरपेटिक एजंट हे इमिटोजेनिक असतात, म्हणजे त्यांच्यामुळे वॉमिटिंग साईड इफेक्ट होतो. आता त्यातलं एक पॅथोफिजिओलॉजी आपण पाहिलेली आहे की सिरोटोनिन रिलीज झाल्यामुळं तो सिरोटोनिन त्याच्या रिसेप्टरवर ऍक्ट होतो पेरिफेरलीला ऍज वेल एज ब्रेन मध्ये CTZ आणि NTS वर ऍक्ट होऊन हे रिले सेंटरही ऍक्टिव्हेट होतात, मग वॉमिटिंग होते. त्यामुळे 5-HT3 अँटागोनिस्ट आपण यूज करतो. त्याचप्रमाणे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की हे इमिटोजेनिक किमोथेरपी also responsible for release of substance P. ओके, काय रिलीज करता? सबस्टन्स P. आणि हे सबस्टन्स P CTZ आणि NTS वरचे न्यूरोकायनिन रिसेप्टर ऍक्टिव्हेट करतात आणि त्याच्यामुळे वॉमिटिंग इंड्यूस होतं. म्हणजे CTZ वरचे आणि NTS वरचे न्यूरोकायनिन रिसेप्टर सबस्टन्स P ने ऍक्टिव्हेट झाले तर वॉमिटिंग होतं. आणि हे सबस्टन्स P कधी रिलीज होतं? तुम्हाला सांगितलं की जे इमिटोजेनिक किमोथेरपेटिक एजंट आपण यूज केले तर हे सबस्टन्स P रिलीज होतं बॉडीमधून, आणि हे सबस्टन्स P न्यूरोकायनिन रिसेप्टरला ऍक्टिव्हेट करून CTZ वरच्या आणि NTS वरच्या वॉमिटिंग इंड्यूस करतो. म्हणजेच आपण जर NK1 रिसेप्टर अँटागोनिस्ट यूज केले तर अँटी इमेटिक ऍक्शन येईल का नाही येणार? येईल. आणि हे NK1 अँटागोनिस्ट कोणत्या सबस्टन्स
मुळं जी वॉमिटिंग होती ती प्रिव्हेंट होती याच्यामुळं. सबस्टन्स पी. लक्षात आलं? ओके. मग आपण हे ड्रग ॲज ए ॲड्ज्युएंट म्हणून यूज करू शकतो अलॉंग विथ ओंडेनसॅट्रॉन. पहा, किमोथेरपी इंड्यूस वॉमिटिंग मध्ये कधी कधी एका ड्रगने इफेक्ट नाही येत, त्यावेळेस आपल्याला कॉम्बिनेशन मध्ये ड्रग द्यावे लागतात. त्यात काही ॲड्ज्युएंट अँटीइमेटिक पण आपण ओंडेनसॅट्रॉन मध्ये बरोबर यूज करतो. स्टिरॉइड डेक्झा मिथॅझोन हा एक ॲड्ज्युएंट ड्रग आहे, तो आपण ओंड्यान बरोबर यूज करतो. तसंच NK1 रिसेप्टर अँटागोनिस्ट ही आपण ह्या किमोथेरपी इंड्यूस वॉमिटिंगच्या प्रिव्हेंशनसाठी देऊ शकतो अलॉंग विथ ओंडेनसॅट्रॉन. ओके ओके. तर हे रिसेंटली अप्रूव्ह जो ड्रग आहेत NK1 रिसेप्टर अँटागोनिस्ट, आता हे फक्त MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायचं. मी आज जे डिस्कस करतो ते काही कोणी तुम्हाला थेरीत विचारणार नाहीये. हे तुम्हाला MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू आणि तुमच्या नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायचं आहे. तर हे NK1 रिसेप्टर अँटागोनिस्ट आहे ॲप्रेपिटान. ॲप्रेपिटान इज ए NK1 रिसेप्टर अँटागोनिस्ट. MCQ तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि त्याचा एक प्रो ड्रग आहे फॉस्फॅप्रेपिटान, तो पण NK1 रिसेप्टर अँटागोनिस्ट आहे. आणि सबस्टन्स पी इंड्यूस वॉमिटिंग ते प्रिव्हेंट करतात. दे हॅव लिटिल इफेक्ट ऑन 5-HT3 अँड D2 रिसेप्टर. दे मेनली ब्लॉक NK1 रिसेप्टर. ओके ओके. Here gastrointestinal motility is not affected with this drug. So oral aprepitant आपण ओंडेनसॅट्रॉन बरोबर देतो. तर ओरल ॲप्रोपिटान देताना 3 दिवस आपण ते देतो. 3 days कोर्स आहे. ऑन द फर्स्ट डे गिव 125 milligram. ऑन सेकंड डे 80 milligram. ऑन थर्ड डे 80 milligram. Okay, it is combined with IV ondansetron plus dexamethasone regimen. So this addition significantly enhance antiemetic efficacy to protect up to 90% patient against high emetogenic cisplatin based chemotherapy. तर सिस्प्लॅटिन हा एक अँटी कॅन्सर ड्रग आहे. हा हायली इमिटोजेनिक अँटी कॅन्सर ड्रग आहे. तर त्याच्यामुळे जी वॉमिटिंग होणार आहे ती मोर दॅन 90% पेशंटमध्ये सप्रेस होते जर आपण IV ओंडॅनसॅट्रॉन अँड डेक्झामिथॅझोन बरोबर ओरल ॲप्रेपिटान 3 days आपण दिलं तर. 125 ऑन द फर्स्ट डे, 80 milligram ऑन सेकंड डे अँड थर्ड डे अगेन 80 milligram. तर हे झालं ॲप्रेपिटनचा ॲड्ज्युएंट रोल आहे आपण म्हणू शकतो. ओके ओके. तर ॲडव्हर्स इफेक्ट काय लक्षात ठेवले नाही तरी चालेल, कारण आपल्याला फक्त MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू या ड्रगचं नॉलेज पाहिजे आहे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. तर विकनेस, फटिक, फ्लॅट्युलन्स, रेअरली राईज इन लिव्हर एन्झाईम, हे काही ॲप्रेपिटनचे ॲडव्हर्स इफेक्ट आहे. तर कॅन्सर किमोथेरपी इंड्यूस नॉशिया वॉमिटिंग प्रिव्हेंशनसाठी ओंडॅनसॅट्रॉन आणि डेक्झामिथॅझोन बरोबर आपण कसं हा ओरल ॲप्रेपिटान देतो ते पाहिलेलं आहे. ओके. त्याचप्रमाणे पोस्ट ऑपरेटिव्ह नॉशिया वॉमिटिंगसाठी ही हा ड्रग यूज करू शकतो आपण, पण डोस तिथं कमी लागतो. 40 mg सिंगल डोस ओरली बिफोर ॲब्डोमिनल ऑर अदर सर्जरी. तर हे झालं ॲप्रेपिटान बद्दल. ओके, लक्षात आलंय? लक्षात आलं ॲप्रेपिटान बद्दल? हो सर. इतक्या गोष्टी जरी लक्षात ठेवल्या तर मोर दॅन इनफ आहे. ॲप्रेपिटान त्यातल्या त्यात समजा एकच पॉइंट लक्षात ठेवायचा असेल तर NK1 रिसेप्टर अँटागोनिस्ट आहे तो, आणि सबस्टन्स पी इंड्यूस वॉमिटिंग तो प्रिव्हेंट करतो. फार्मॅकोकायनेटिक पॉइंट नाही लक्षात ठेवले तरी चालेल, जस्ट आपण डिस्कस करूया. ओरली ऍब्सॉर्ब होतोय वेल, ब्लड ब्रेन बॅरियर पेनेट्रेट करतो, NK1 रिसेप्टरवर तो ऍक्ट होतो, त्याला ब्लॉक करतो, मेटाबोलाइज बाय CYP3A4. त्यामुळे ड्रग इंटरॅक्शनचे चान्सेस जास्त आहेत. CYP3A4 इंड्युसर्स त्याच्याबरोबर दिले तर त्याचं मेटाबॉलिझम फास्ट होईल. ॲप्रेपिटानचं CYP3A4 इनहिबिटर जर ॲप्रेपिटान बरोबर दिलं त्याचं मेटाबॉलिझम स्लो होईल, त्यामुळे ड्रग इंटरॅक्शनचे चान्सेस आहे. ओके. आणि जेव्हा आपण ॲप्रेपिटान देतो त्यावेळेस डेक्झामिथाझोन किंवा वारफेरिनचा डोस आपण कमी केला पाहिजे. ज्यांना QT प्रोलॉंगेशन्स जे आहेत
ड्रग जे क्यूटी प्रोलॉंगेशन करतात त्याच्याबरोबर ॲप्रोपिटान द्यायचं नाही, कारण याचाही क्यूटी प्रोलॉंगेशन ॲडव्हर्स इफेक्ट आहे. तर तो पॉईंट एक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि फॉस ॲप्रिपिटान हा प्रोड्रग आहे ॲप्रिपिटानचा, आणि आपण फॉस ॲप्रिपिटान हे पॅरेंटली यूज करतो. तर ॲप्रिपिटान आणि फॉस ॲप्रिपिटान these are the NK1 receptor antagonist. Okay, coming to the next. ओरली देतात का सर फक्त काय ॲप्रेपिटांट? काय म्हणले? ओरली देतो का फक्त आपण का आयव्ही पण? नाही, आपण ॲप्रिपिटान ओरली देतो. आणि फॉस आता ॲप्रिपिटान कॉमनली ओरली यूज होतं. फॉस ॲप्रिपिटान हे आयव्हीज देतात. ॲप्रिपिटान हे बाकी दुसऱ्या रूटनी अवेलेबल आहे का ते मला पाहावं लागेल. बेसिकली तो ओरली म्हणूनच मेन्शन केलेला आहे. तर जस्ट एक मिनिट मी चेक करतो. तेच फक्त ओरलीच आहे ते. ओके, म्हणजे त्याला किटच भेटतं बहुतेक, कारण 3 टॅबलेट द्यायच्या तर टॅबलेटचा डोस पण अलग आहे. 125 mg ची एक कॅप्सूल असतील आणि 80 mg च्या 2 कॅप्सूल असतील. असं 3 कॅप्सूलचं ॲप्रिपिटानचं किटच भेटतंय. म्हणजे आपण सर्च करा कोणतं ब्रँड नेम वगैरे ॲप्रिपिटानचं आहे. आणि फॉस ॲप्रिपिटान हे आयव्ही आपण यूज करतो. म्हणजे ॲप्रिपिटानच्या ऐवजी आपण आयव्ही द्यायचं असेल तर ॲप्रिपिटान नाही अवेलेबल, तर फॉस ॲप्रिपिटान आपण देतो. ऍक्च्युली आता हे जास्त करून कॅन्सर किमोथेरपी इंड्यूस नॉशिया वॉमिटिंग मध्ये हे ड्रग ॲज ए ॲड्ज्युएंट म्हणून यूज करतात. डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये त्याचा जास्त यूज नाहीये, मी तरी अजून यूज पाहिला नाही. तुम्हाला कधी पाहण्यात आलं का तुमच्या ॲप्रिपिटानचा यूज? नाही. नाही. तर ठीक आहे, जस्ट आपल्या नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू आणि काय म्हणता येईल की एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपण तो डिटेलमध्ये डिस्कस केलेला आहे. ओके ओके. थँक्यू सर. आता एच1 अँटीइमेटिक्स मध्ये कॉर्टिकोस्टेरॉइड्स आहे, बेन्झो डायझेपाइन्स आहे, कॅनॅबिनॉइड्स आहे. ओके, तर याच्यामध्ये जे आहेत की कॉर्टिकोस्टेरॉइड्स, तर याचा रोल पाहिलाय का तुम्ही ॲज अ अँटीइमेटिक पॉईंट ऑफ व्ह्यू? नसन पाहिला, कारण मोस्टली किमोथेरपी इंड्यूस वोमिटिंग जर आपल्या ओंडेनसॅट्रॉन बरोबर कव्हर नाही होते तर त्यामध्ये हे डेक्झामिथाझोन वगैरे यूज करतो. ओके, तर जनरली हे ॲड्ज्युएंट अँटीइमेटिक आपण कॅन्सर किमोथेरपीमध्येच जास्त कॉमनली यूज करतो. हायली इमिटोजेनिक अँटी कॅन्सर ड्रगमुळे जर ती वोमिटिंग होत असेल तर ओंडेनसॅट्रॉन अलोन वर कंट्रोल नसेल होत तर मग ऍड ऑन ड्रग म्हणून आपण ते यूज करतो. कॉर्टिकोस्टेरॉइड्स मध्ये डेक्झामिथाझोन 8 to 20 mg IV बिफोर किमोथेरपी आपण देतो. ओके, तर याच्यामध्ये हे कसे इफेक्टिव्ह आहे, एक्झॅक्ट मेकॅनिझम जी क्लिअर नाही आहेत, फक्त त्याच्या अँटी इन्फ्लॅमेटरी ऍक्शनमुळे मे बी ते इफेक्टिव्ह असतील असं म्हणतात. ओके, आपण किमोथेरपी स्टार्ट करायच्या आधी कॉर्टिकोस्टेरॉइड्स IV देतो असं आपण म्हणलेलो आहोत. त्यानंतर समजा ती सायकल संपली, ती सायकल जेव्हा आपण ड्रग्स दिलं आहे तर वॉमिटिंग ही 5 दिवसात कधीही होऊ शकते. त्यामुळं डिलेड वॉमिटिंग प्रिव्हेंट करण्यासाठी त्यावेळेस आपण पेशंटला डेक्झामिथाझोन ओरलही ॲडमिनिस्टर्ड करू शकतो. पहिल्या दिवशी अँटी कॅन्सर ड्रग दिलं, त्यावेळेस IV यूज केलं ओंडेनसॅट्रॉन बरोबर डेक्झा. त्यानंतर डिस्चार्ज देताना आपण ओरली जे अँटी कॅन्सर देणार आहोत ड्रग ओरली जे अँटीमिटिक ड्रग देणार आहोत
मेन त्याच्याबरोबर डेक्झामेथाझोन आपण ओरली सेकंड टू फिफ्थ डे मध्ये जी वॉमिटिंग होऊ शकते ते प्रिव्हेंट करण्यासाठी देऊ शकतो. तर याचा ॲड ऑन यूज आहे. बेन्झोडायझेपाईनचा पण यूज हा ॲड ऑन आहे, बरोबर आहे. वीक अँटीइमेटिक प्रॉपर्टी आहे बेन्झोडायझेपमला. इट इज मेनली ड्यू टू सिडेटिव्ह ॲक्शन ऑफ बेन्झोडायझेपाईन. तर डायझेपाम, लोराझेपाम किमोथेरपीच्या आधी ॲड्ज्युएंट म्हणून यूज करू शकतो आपण ओंडेनसॅट्रोनला किंवा मेटोक्लोप्रामाइडला. ओके. तर त्यामध्ये जे अँटिसिपेटरी ओमिटिंग आहे किंवा सायकोजेनिक कॉम्पोनंट जो असतो ओमिटिंगचा ते मुळे जी ओमिटिंग होती ती प्रिव्हेंट होते. आणि त्याचप्रमाणे हे ॲमनेशिया प्रोड्यूस करता ह्या अनप्लेझंट प्रोसिजरला, आणि त्याच्यामुळे ही ओमिटिंग प्रिव्हेंट होण्यास मदत होते. तर बेन्झोडायझेपाईन हे ॲड्ज्युएंट अँटीइमेटिक आहेत. त्याचप्रमाणे मेटोक्लोप्रामाइडचा जो ॲडव्हर्स इफेक्ट आहे एक्स्ट्रा पिरॅमिडल मधला ॲक्यूट मस्क्युलर डिस्टोनिया, तर मेटोक्लोप्रामाइड देणार असतो आपण IV, तर तो ॲडव्हर्स इफेक्ट चे चान्सेस जास्त असतात. त्यामुळं याच्यात जर बेन्झोडायझेपाईन दिलं तर हे ॲक्यूट मस्क्युलर डिस्टोनिया साईड इफेक्ट हे बेन्झोडायझेपाईन सप्रेस करतात. म्हणजे मेटोक्लोप्रामाइडचा साईड इफेक्ट कमी होण्यासाठी बेन्झोडायझेपाईन्स ॲडिशनली मदत करतात इन ॲडिशन टू ॲड्ज्युएंट अँटीइमेटिक ॲक्शन. तर हा दुसरा ग्रुप झाला. आणि तिसरा जो आहे तो कॅनाबिनॉइड्स. दे ॲक्ट थ्रू cannabinoid receptor located on neurons in CTZ and omitting sector itself, and they are also used as a adjuvant. Okay. तर हे झाले आता अँटीइमेटिक्स डिटेलमध्ये आपण डिस्कस केलेले आहेत. ओके. तर आता जर युजेस ऑफ अँटीइमेटिक विचारलं तुम्हाला, तर तुम्हाला वेगवेगळ्या टाईपच्या मध्ये कोणते अँटीइमेटिक यूज करतात ते मेन्शन करणं गरजेचं आहे. युजेसमध्ये तुम्हाला मोशन सिकनेस लिहायचं आहे, मॉर्निंग सिकनेस लिहायचं आहे, त्यानंतर पोस्ट ऑपरेटिव्ह नॉशिया ओमिटिंग मेन्शन करायचं आहे, डिसीज इंड्यूस नॉशिया ओमिटिंग मेन्शन करायचं आहे, ड्रग इंड्यूस नॉशिया ओमिटिंग तुम्हाला मेन्शन करायचं आहे, किमोथेरपी इंड्यूस नॉशिया ओमिटिंग तुम्हाला मेन्शन करायचं आहे, रेडिएशन इंड्यूस नॉशिया ओमिटिंग तुम्हाला मेन्शन करायचं आहे. तर लक्षात आलं तुमच्या युजेस मध्ये? तर युजेस असे सेपरेट त्रिपाठीत युजेस सेक्शन दिलेलं नाही, परंतु तुम्हाला हे सगळ्या गोष्टी आता माहीत झाल्यात कोणकोणत्या टाईपच्या ओमिटिंग्स आहेत. तर तुम्हाला त्यानुसार हे करायचं आहे. जर लॉंग क्वेश्चनचा पार्ट आला तर प्रोकायनेटिक ड्रग मध्ये आपण अँटीइमेटिक पॉईंट ऑफ व्ह्यू कुठे यूज करतो ते आपण पाहिलेलंच आहे. ओके. अजून काय यूज होते प्रोकायनेटिक ड्रगचे अँटीइमेटिक सोडून? आठवत आहे? अँटीइमेटिक पॉईंट ऑफ व्ह्यू तर मी तुम्हाला सांगितलं, पण अदर दॅन अँटीइमेटिक आपण प्रोकायनेटिक ड्रग कुठे यूज करतो? मिल्क सिक्रेशन साठी. ओके. मिल्क सिक्रेशन साठी. ओके. त्यानंतर गॅस्ट्रोकायनेटिक इफेक्ट कुठं करतो आपण? गॅस्ट्रोकायनेटिक ऍक्शन कुठं वापरली जाते? आपलं डिस्कशन झालंय त्याच्यावर. गॅस्ट्रोकायनेटिक इफेक्ट, गॅस्ट्रिक एम्पटिंग कुठं कोणत्या कंडिशन मध्ये आपल्याला ऍक्सेलरेट करावी लागते? इमर्जन्सी जनरल अनेस्थेशिया द्यायचा व्हेरी असेल. व्हेरी गुड. इमर्जन्सी जनरल अनेस्थेशिया द्यायचा असेल आणि पेशंटनी 4 तासापेक्षा आधी म्हणजे लेस दॅन 4 hours पूर्वी फूड घेतलेला असेल, म्हणजे फूड घेऊन 4 तासापेक्षा कमी कालावधी झाला असेल, त्यावेळेस आपल्याला हे ड्रग यूज करणं गरजेचं आहे. कारण जे पण स्टमक मधलं कंटेंट आहे ते लवकरात लवकर स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जाणं गरजेचं आहे. तर तो एक यूज झाला. आणि आपण अजून एक पाहिलं आहे की जे पोस्ट वॅगोटोमीचे पेशंट असतात, ज्याच्यात वॅगस नर्व कट केलेली असते, किंवा डायबेटिक गॅस्ट्रोपॅरेसिस आहे, त्याला गॅस्ट्रिक स्टॅसिस झालाय त्या पेशंटला, तरीही आपल्याला गॅस्ट्रोकायनेटिक ड्रगची गरज पडते. अजून काही यूज गॅस्ट्रोकायनेटिक सोडून? आता अँटीइमेटिक एक पाहिला, गॅस्ट्रोकायनेटिक एक पाहिला, मिल्क सिक्रेशन वाढवणारे ड्रग पण आपण म्हणजे मिल्क सिक्रेशन एनहान्स करण्यासाठी मेटोक्लोप्रामाइड यूज करतात. ओके. अजून काही? GERD.
व्हॉट इज GERD? गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लेक्स सिंड्रोम. गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज. व्हेरी गुड. आणि त्यामध्ये आपण यूज करतो, परंतु त्यात बेस्ट जे आहे ते प्रोटॉम्पम इनिबिटर्स आहेत. ॲज ए ॲड्ज्युव्हंट म्हणून आपण हे ड्रग यूज करतो. आणि चौथा यूज आहे की डिस्पेप्सिया किंवा काही अदर फंक्शनल GI डिसऑर्डर असेल तर सिम्टमॅटिक रिलीफ मिळण्यासाठी आपण हे ड्रग यूज करतो. इव्हन पर्सिस्टंट हिकअप आहे त्यासाठी ही मेटोक्लोप्रामाइड आपण यूज करू शकतो. म्हणजे अँटीइमेटिक सोडून बाकीचे युजेस पण तुम्हाला प्रोकायनेटिक ड्रग पॉइंट ऑफ व्ह्यू माहित पाहिजे. ओंडॅनसॅट्रोन गॅस्ट्रोकायनेटिक म्हणून यूज करणार का आपण? ओंडॅनसॅट्रोन गॅस्ट्रोकायनेटिक म्हणून यूज करू शकतो का? नाही नाही. त्याला त्याला तो प्रोकायनेटिक ड्रगच्या ग्रुपमध्येच नाहीये. म्हणजे अँटीइमेटिक युजेस सगळ्या ड्रग्सचे जे आहे ते कमी जास्त प्रमाणात आपण सारखेच म्हणू शकतो. थोडाफार फरक आहे. कोणत्या ओमेटिंग मध्ये कोणता यूज करत नाही ते माहित असेल ठीक आहे. पण अँटीइमेटिक सोडून प्रोकायनेटिक ड्रगचे बाकी युजेस आहेत त्यात गॅस्ट्रोकायनेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू पुढे यूज होतो. याच्यात बिफोर इन इमर्जन्सी इफ यू वॉन्ट टू गिव्ह जनरल अॅनेस्थेशिया, इन केस ऑफ गॅस्ट्रोपॅरेसिस ड्यू टू डायबिटीज और पोस्ट व्हॅगोटोमी, त्यात आपल्याला गॅस्ट्रिक एम्प्टिंग करायचं असेल ते झालं. त्यानंतर GERD मध्ये यूज करू शकतो. आणि जे फंक्शनल GI डिसऑर्डर आहेत जसं डिस्पेप्सिया आणि त्याचप्रमाणे पर्सिस्टंट हिकअप असेल त्यात आपण मेटोक्लोप्रामाइड यूज करू शकतो. तर अँटीइमेटिक सोडून प्रोकायनेटिक ड्रगचे हे अदर युजेसही तुम्हाला लक्षात पाहिजे. कारण युजेस मध्ये कधी कधी अँटीइमेटिक सोडून दुसरे लिहिणं आपण विसरून जातो. आपल्याला वाटतं आता अँटीइमेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू झालं, युजेस संपले, मग तिथं आपला एखादा 2 मार्क जाऊ शकता. मग पासिंग पेक्षा जास्त मार्क पडू शकतं क्वेश्चनला, बाकी लिहिलेला आहे, पण जो स्कोर आहे तो स्कोर आपल्याला जो पाहिजे तेवढा मार्क्स त्याच्यात भेटत नाही मग. ओके, तर अँटीइमेटिक हा टॉपिक डिस्कस झालेला आहे. ओके, समजलाय टॉपिक? सर IBD आणि IBS फरक काय सांग? हा, IBD आणि IBS मध्ये फरक काय आहे की IBD आणि IBS हे दोन्ही GIT डिसऑर्डर आहे. ओके, IBS आणि IBD, तर ह्या दोन GI डिसऑर्डर आहेत. तर IBS चा लॉंग फॉर्म काय आहे? इरिटेबल बॉवेल सिंड्रोम. इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, त्याचं एक्झॅक्ट कॉज माहित नाहीये. पहा, काही पेशंटला आहे ना कधी कधी ॲब्डॉमिनल पेन असतं. हे क्रॅम्प कशामुळे येतं? पेरिस्टाल्सिस कमी जास्त झाल्यामुळं, पेरिस्टाल्सिस वाढली ॲब्डॉमिनल क्रॅम्प येतात. काही पेशंटला मग याच्यामध्ये डायरिया प्रिडॉमिनंट असतो, रिकरंट डायरिया होतो. किंवा काही पेशंटमध्ये पेरिस्टाल्सिस व्यवस्थित होत नसल्यामुळं कॉन्स्टिपेशन होतं, कमी होती पेरिस्टाल्सिस, असं पण होतं. तर याला आपण इरिटेबल बॉवेल सिंड्रोम नाव दिलेलं आहे. तर याचं एक्झॅक्ट कॉज माहित नाही का होतं हे. म्हणजे डायग्नोसिस इरिटेबल बाउल सिंड्रोम झालंय पण त्याचा कॉज माहित नसतो. तर बाकी आपण स्कोपी केलं त्याच्यात सगळ्या गोष्टी नॉर्मल आहे. म्हणजे हे फंक्शनल डिसऑर्डर आहे असं म्हणू शकतो IBS. आणि त्याच्यामध्ये काही पेशंटला कॉन्स्टिपेशन प्रिडॉमिनंट IBS असतो, काही पेशंटला डायरिया प्रिडॉमिनंट IBS असतो. मग त्याला त्याच्यानुसार ट्रीटमेंट द्यावा लागते. कॉन्स्टिपेशन प्रिडॉमिनंट IBS ला त्याच्याप्रमाणे ट्रीटमेंट द्यायची, कॉन्स्टिपेशन सिम्टमॅटिकली ट्रीट करायचं आणि डायरिया प्रिडॉमिनंटला त्या नुसार ट्रीटमेंट देणं गरजेचं असतं. तर हा झाला IBS, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम. आणि दुसरा जो GIT रिलेटेड आजार आहे आणि तो IBS बरोबर कन्फ्यूज होतो खूप जणांचा, की IBS आणि IBD मधला फरक काय. तर IBD म्हणजे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम. इरिटेबल इरिटेबल बॉवेल, सॉरी, IBD म्हणजे इरिटेबल नाही, सॉरी IBS झालं. IBD म्हणजे इन्फ्लामेटरी बॉवेल डिसीज. IBD म्हणजे इन्फ्लामेटरी बॉवेल डिसीज. तर बॉवेल वर्ड सारखं आहे याच्यात. इरिटेबल बॉवेल सिंड्रोम आहे आणि इन्फ्लामेटरी बॉवेल डिसीज आहे. IBD म्हणजे इन्फ्लामेटरी बॉवेल डिसीज.
तर हा ऑटो इम्युनो डिसऑर्डर आहे आयबीडी. इन्फ्लामेटरी बाउल डिसीज हा ऑटो इम्युनो डिसऑर्डर आहे. तर आपले जे म्युकोजा आहे इंटेस्टाईनचं, त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडी तयार होता. अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन होऊन तिथं इन्फ्लामेशन तयार होतं. काय होतं? इन्फ्लामेशन. म्हणून त्याला इन्फ्लामेटरी बाउल डिसीज असं नाव दिलेलं आहे. आणि त्यात मग स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन यातले पार्ट इन्व्हॉल्व होतात. आणि नंतरच्या स्टेजला अल्सर फॉर्मेशन होतं. ओके. आणि पेशंटला ब्लिडिंगही होऊ शकतं. ओके. तर इंटेस्टाईन मध्ये अल्सर हे वेगवेगळ्या कारणाने होऊ शकतात. एक त्यातलं कारण आहे इन्फ्लामेटरी बाउल डिसीज. काही यांना टायफॉइड मुळे अल्सर होतात, काहींना अमेबिक अल्सर होतात. अमेबिक म्हणजे जे म्हणजे अमेबिक डिसेंट्री इन्फेक्टिव्ह. हा इन्फेक्टिव्ह, तर त्याच्यामुळे अल्सर होऊ शकतात. ओके. तर अल्सरचे कारण वेगवेगळे आहेत. त्यात एक अल्सरचं कारण आहे इन्फ्लामेटरी बाउल डिसीज. पण त्यांच्यामध्ये ब्लिडिंग पण दिसून येतं. त्यांच्यात डायरिया दिसून येतो आयबीडीच्या पेशंटमध्ये. तर आता IBS ची ट्रीटमेंट आणि IBD ची ट्रीटमेंट ही वेगवेगळी आहे. आता IBSच्या ट्रीटमेंटमध्ये आपण त्याला काय डॉमिनंट आहे. आता याच्यामध्ये जर क्रॅम्प वगैरे ॲब्डोमिनल म्हणजे पेन असेल तर आपल्याला जे अँटीस्पाझमोटिक ड्रग आहेत ते तर यूज करावं लागतं IBS मध्ये. आणि कॉन्स्टिपेशन किंवा डायरिया प्रिडॉमिनंट पैकी कोणता आहे त्याच्यानुसार आपण ती ट्रीट करतो. तर कोणते ड्रग यूज करता आपण एक लेक्चरमध्ये समजा आपलं डायरिया आणि कॉन्स्टिपेशन हा टॉपिक संपल्यानंतर एक 15-20 मिनिटात आपण ते पाहूया. एक्झाम मध्ये कोणी तुम्हाला डिटेल विचारणार नाही, पण तुम्हाला माहित पाहिजे IBS मध्ये कोणते ड्रग यूज करतात, काय करतात. ओके. त्यानंतर IBD मध्ये आपल्याला काय आहे की हा ऑटोइम्युनो डिसऑर्डर आहे. त्यामध्ये आपण सिम्पटम म्हणजे इम्प्रूव्हमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू सल्फासॅलाझाईन नावाचं ड्रग यूज करतो. ऐकलंय तुम्ही? हो सर. साज म्हणून टॅबलेट येते पहा. हं. साज, सल्फासॅलाझाईन. तर सल्फासॅलाझाईन नावाचा आपण ड्रग यूज करतो. आणि काही आता त्याचे मॉडिफाईड फॉर्म पण आहे, ते पण अवेलेबल आहे. तर ते आपण यूज करतो. त्यानंतर इम्युनोसप्रेशन ड्रग आपण यूज करू शकतो. त्यासाठी आपल्याला कॉर्टिकोस्टेरॉइड्स आहेत. आणि काही वेळेस आपल्याला अदर इम्युनोसप्रेशन ड्रगची ही गरज पडू शकते. मग हे सगळं IBDची मॅनेजमेंटमध्ये आपण यूज करतो. तर ऍक्च्युली हे सगळे ट्रीटमेंट हे गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट हे देतात. ओके. तर त्यामध्ये सल्फासॅलाझाईन दिल्यानंतर चांगल्या प्रकारे रिझल्ट येतो. सिमटम्स कमी होतात. पण पेशंटला खूप दिवस ते ड्रग घेणं ही गरजेचं पडतं. कारण आता हे एकदा ऑटो इम्युनो डिसऑर्डर झाला म्हणजे तो कंटिन्यू राहतोच. फक्त आपल्या हातात असतं की तो सप्रेस करणं. ओके. तर सल्फासॅलाझाईन आहे, मिसॅलाझाईन आहे. तर हे ड्रग आपण इन्फ्लामेटरी बाउल डिसीजमध्ये आपण यूज करतो. तर इन्फ्लामेटरी बाउल डिसीजचे 2 प्रकार मी तुम्हाला सांगितलेत. कोणकोणते आहेत? अल्सरेटिव्ह अल्सरेटिव्ह कोलायटिस, क्रॉन डिसीज. हा. तर अल्सरेटिव्ह कोलायटिस कोणी म्हटलं तर त्याचा अर्थ तो इन्फ्लामेटरी बाउल डिसीज आहे, क्रॉन्स डिसीज आहे. बरोबर आहे. तर याच्यामध्ये अल्सरेटिव्ह कोलायटिस जो असतो ना तो जनरली कोलनला इन्व्हॉल्व करतो, म्हणजे लार्ज इंटेस्टाईनला. ओके. मेनली कोलनला. क्रॉन्स डिसीज जे आहे त्याच्यात पॅची पॅची लिजन्स असतात आणि इन्व्हॉल्व एनी पार्ट ऑफ द GIT फ्रॉम माउथ टू द ॲनस. म्हणजे क्रॉन्स डिसीज हा म्हणजे माउथ पासून ॲनस पर्यंत कोणताही म्युकोजल पार्ट GITचा इन्व्हॉल्व करू शकतो. अल्सरेटिव्ह कोलायटिस म्हणजे हे मेनली हे कोलॉनशी रिलेटेड असतात. कधी कधी आपल्याला जो डॅमेज झालेला पार्ट आहे त्याचं ऑपरेशनही करणं पडू शकतं. बरोबर आहे. तर हे सगळं आता इन्फ्लामेटरी बाउल डिसीज मध्ये येतं. त्यात मग आपण तुम्हाला सांगितलंय की अँटी इन्फ्लामेटरी पॉइंट ऑफ व्ह्यू सल्फासॅलाझाईन यूज करतो, मिसॅलाझाईन यूज करतो. आपण इम्युनोसप्रेशन ड्रग यूज करतो, त्यात कॉर्टिकोस्टेरॉइड आहेत. ओके. त्यानंतर काही
other immunosuppressant azathioprine, methotrexate, cyclosporin, infliximab हे सर्व ड्रग त्याच्यामध्ये कधी ना कधी यूज करणं गरजेचं पडतं डिपेंडिंग ऑन द स्टेज. बरोबर आहे. तर हे IBD झालं. तर लक्षात आलं IBS आणि IBD. हे टर्मिनॉलॉजी हो तुम्ही कधी ऐकल्या होत्या का? हो सर हो सर. IBS हो ऐकलं सर. होतं. ओके, IBS ऐकलं होतं. अल्सरेटिव्ह कोलायटिस, क्रॉन्स डिसीज हो सर. अल्सरेटिव्ह कोलायटिस. ओके. मग ते लक्षात आलं तो ऑटो इम्युनो डिसऑर्डर आहे आता. हो. म्हणजे आपल्या बॉडीज आपल्या शरीराच्या अगेन्स्ट अँटीबॉडी तयार करता आणि अँटीबॉडी तिथं रिॲक्ट होऊन अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन होऊन इन्फ्लामेशन होतं आणि अल्सर प्रोड्यूस होता. ओके, ठीक आहे. चालेल. आता दुसरा जो पार्ट आहे मी नेक्स्ट लेक्चरला चालू करेल. मला बाहेर जायचंय. उद्या फक्त 8 ते 9 माझं MBBSचं लेक्चर असल्यामुळं आपल्याला उद्या नाही घेता येणार, पण आपण मंगळवारपासून मग रोज कंटिन्यू करूया.